नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हा क्रिमिनल आहे, आम्ही त्याची वरात काढतोय. खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड. लग्नाच्या वरातीत झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचा राग मनात धरून तरुणाचा निर्गुण खून करणाऱ्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर गुरुवारी रात्री आरोपीची आंबेगाव बुद्रुक परिसरात धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला. मयत तरुणाचे नाव तेजस दत्तात्रेय पिलाने, वय वर्ष 24 असं आहे. काही दिवसापूर्वी वेल्हा तालुक्यात एका लग्नाच्या वरातीत नाचत असताना तेजसचा आरोपी विशाल खोपडे याला धक्का बसला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. त्याचाच बदला घेण्याचा कट आरोपींनी रचल्याचा तपासात निष्पन्न झालं. पुण्यात राहणारा तेजस पिलाने 25 एप्रिलच्या रात्री शिवसृष्टी ते कात्रज सर्व्हिस रस्त्यावरून जात असताना विशाल खोपडे आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवलं. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, सचिन धुळे आणि आदिनाथ कसबे यांना काही तासात अटक केली. मात्र या गुन्ह्यातील आणखीन एक आरोपी आदित्य काका गायकवाड हा फरार होता. फरार आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांना तो आंबेगाव परिसरातील लेकटाऊन रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याच्या विरोधातील कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी त्याची परिसरातून धिंड काढली. दिंडी दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी हा क्रिमिनल आहे, आम्ही त्याला पकडला आहे. तुमच्या परिसरात गुन्हे करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. भारती विद्यापीठ पोलीस तुमच्या सेवेत आहेत. कुणी गुन्हा केला तर आम्ही त्याची अशीच वरात काढू असा इशारा गुन्हेगारांना दिला आहे.